दिवसभरचा थकवा, दिवसभरचे आपले काही ऑफिसमधले विचार किंवा घरचे विचार किंवा घरच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत झालेले छोटे मोठे कौटुंबिक जे काही आपले म्हणजे किरकिरी असतात, डायबिटीज असतील किंवा हार्टचे आजार असतील, किडनीचे आजार असतील किंवा ऍसिडिटीचे, लिव्हरचे काही आजार असतील किंवा फॅटी लिव्हर असेल. पण तुम्हाला माहित आहे का की सगळ्यात महत्त्वाचं जे कारण मी माझ्या क्लिनिक मधून बघतो ते आहे तुमच्या दोघांमधलं नातं, तुमचा अधुरा संवाद. नमस्कार मित्रांनो, जसं लैंगिक समस्याबद्दल ओपन चर्चा झाली पाहिजे, ओपन तुम्हाला नॉलेज मिळालं पाहिजे. ही अंधारात करण्याची गोष्ट नाही आहे, उजेडात करण्याची गोष्ट आहे. कारण की जितकं तुम्ही ओपन राहाल, जितकं तुम्हाला प्रॉपर नॉलेज तुम्ही घेणार माझ्याकडून किंवा अजून कोणत्या व्हिडिओमधून, तितकं तुमचं लैंगिक आयुष्य हे चांगलं जाऊ शकतं. कारण काय मित्रांनो, लैंगिक समस्यांसाठी जे कारणं असतात ते इतके निग्लिजिबल कारणं असतात, पण तेच मेजर होऊन बसतात. आणि हे निग्लिजिबल कारण आपण जर प्रॉपर काउन्सिलर कडून जर थोडं काउन्सिलिंग करून घेतलं तर हे विदाउट मेडिसिन ट्रीटेबल आजार असतात किंवा सिम्पटम्स असतात. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की लैंगिक आजार हे आजार नसून हे सिम्पटम्स आहेत आपल्या बॉडीमधले, जे आपल्या बॉडी दाखवते की आपल्या बॉडीमध्ये काय डेफिशियन्सी आहे. आणि अशाच एका विषयावर आज आपण थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा या व्हिडिओद्वारा नक्कीच प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने काउन्सिलिंग करत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक समस्यांचे जे भरपूर कारण आहेत त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल पण येतं आणि फिजिओलॉजिकल पण येतं. जसं मी सायकोलॉजिकल तुम्हाला सांगितलं होतं की अँझायटी, डिप्रेशन वगैरे असेल तुम्हाला लैंगिक शिथिलता येऊ शकते. आणि जर काही तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे डायबिटीज असतील किंवा हार्टचे आजार असतील, किडनीचे आजार असतील किंवा ऍसिडिटीचे, लिव्हरचे काही आजार असतील किंवा फॅटी लिव्हर असेल तरी तुम्हाला लैंगिक शिथिलता येऊ शकते. पण तुम्हाला माहित आहे का की सगळ्यात महत्त्वाचं जे कारण मी माझ्या क्लिनिक मधून बघतो ते आहे तुमच्या दोघांमधलं नातं, तुमचा अधुरा संवाद. तुम्ही प्रॉपर संवाद करत नाही, तुमच्या पार्टनरच्या बरोबर प्रॉपर डिस्कशन करत नाही किंवा बेडवर गेल्यानंतर तुम्ही जोपर्यंत चांगलं चर्चा करणार नाही किंवा इरोटिक बोलणार नाही तोपर्यंत या गोष्टीला सुरुवातच होणार नाही. कारण की आपण जसं आता 4 मित्रांमध्ये बसलो, आपण 4 लोक आपण पत्ते खेळतो आहे, तर पत्ते खेळता खेळता आपण गप्पा पण मारतो, तर आपण एका जगाला, पूर्ण जगाला विसरून जातो. आणि तसंच आपल्या बेडवर आपला ऍटमॉस्फिअर पाहिजे. कारण की दिवसभरचा थकवा, दिवसभरचे आपले काही ऑफिसमधले विचार किंवा घरचे विचार किंवा घरच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत झालेले छोटे मोठे कौटुंबिक जे काही आपले म्हणजे किरकिरी असतात त्यांना विसरण्यासाठी आपल्याला नवऱ्या बायकोला बेडरूम मध्ये आल्यानंतर प्रॉपर चर्चा आणि इरोटिक टॉक करणं हे खूप गरजेचं असतं. आणि ते आपल्या लैंगिक आयुष्याला नक्कीच आपल्याला चांगलं सपोर्ट पण करतं. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच वेळा काय करतं की ज्या स्त्रिया असतात नाही त्या गोष्टी घेऊन आपल्या बेडरूम मध्ये येऊन जातात आणि बेडरूम मध्ये जिथं आज आपण तयार आहोत, आपला मिस्टर तयार आहे आणि त्यासाठी सपोर्ट न करता काहीतरी कारण काढून काहीतरी किरकिरी करतात किंवा भांडणं करतात आणि त्याच्यामुळे समोरच्या पार्टनरचा जी काम इच्छा आलेली असते ती खूप कमी जाते किंवा नाहीशी होऊन जाते. आणि असं सातत्याने जर तुमच्या बेडरूम मध्ये घडत असेल, सातत्याने तुमचे भांडणं होत असतील किंवा काही किरकिर होत असतील तर नक्कीच तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये काहीतरी नक्कीच अडथळे निर्माण करतं. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला सेक्शुअल लाईफ एन्जॉय करायचं आहे तर तुम्हाला मोक्षाकडे जायचं आहे, चांगलं त्याला भोगायचं आहे, तर आपण म्हणतो ना सम्मोक्ष समाधी तक, ते प्रत्येक वेळा आपल्या बरोबर घडलं पाहिजे. कारण की तुम्हाला दोघांनाही त्या प्रवासातून जाता जाता तुम्हाला दोघायला एक चांगला मस्त देखावा बघायचा आहे किंवा चांगल्या हिल स्टेशनवर जाऊन जसं आपण चांगले हिरवे गाड डोंगर बघतो त्याप्रमाणे तुम्हाला दोघांना पण एन्जॉय करायचं आहे. आणि त्या प्रवासातून तुम्हाला दोघांनाही जाऊन तुम्हाला ऑर्गॅझम तुम्हाला दोघांनाही मिळवायचं आहे. कारण दोघांना ऑर्गॅझम जर मिळालं तर मला वाटतं की दोघांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहणार, त्यांचा इंटरेस्ट पण कायम राहणार आणि त्याच्यातून दोघांनाही आनंद मिळाल्यानंतर त्यांचा दुसऱ्या वेळी तुम्ही जेव्हा बेडरूम मध्ये जासाल तर दोघांना पण काम इच्छा नक्कीच होतील आणि तुम्हाला चांगलं लैंगिक आयुष्य तुमच्या हातानेच घडवता येतं. मित्रांनो, बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या फक्त औषधोपचार करून किंवा डॉक्टराकडे जाऊन ह्या सुटत नसतात. कारण की तुमच्या बेडरूमचे प्रॉब्लेम हे तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. तुमच्या बेडरूमची स्वच्छता म्हणा, तुमची शारीरिक स्वच्छता म्हणा किंवा लैंगिक स्वच्छता म्हणा, जे काही गोष्टी आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारा सांगतो त्या तुम्हालाच कराव्या लागतात. आणि खरोखर तुम्हाला सांगतो की तुम्हाला बेडरूम मध्ये जर सुपरमॅन किंवा हिरो बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला थोडेसे कष्ट घ्यावेच लागतील. इव्हन पार्टनरनी आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं असतं. कारण की मुली काय करतात की जोपर्यंत लग्न आहे तोपर्यंत चांगलं म्हणजे फिट स्वतःला ठेवतात, चांगलं मेंटेन ठेवतात, पण लग्न झालं तर त्याला एकदम कॅज्युअली घेतात आणि त्याच्यानंतर आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही किंवा
आपल्या बॉडी पार्टकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या पार्टनरची जी इच्छा असते ती हळूहळू कमी होत जाते, कारण की तुमचा शेप बिघडलेला असतो. कारण की आफ्टर द डिलिव्हरी तुमच्या वजनावर, तुमच्या विचारावर, याच्यावर सगळ्यावर तुम्हाला वर्कआउट करणं अत्यंत गरजेचं असतं. तर मित्रांनो, छोट्या मोठ्या गोष्टी असतात. लैंगिक आयुष्य आपण आपल्या हातानेच चांगलं घडू शकतो, ते दुसऱ्याच्या हातामध्ये देऊन द्यायची गरज पण नसते. तर मित्रांनो, असे जे काही तुम्हालाही प्रॉब्लेम असते किंवा या प्रवासातून तुम्ही पण जात असाल तर नक्कीच आपला हा व्हिडिओ आपल्या पार्टनरला पण दाखवा आणि त्यांना पण चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग झालं पाहिजे, चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे. म्हणून माझे जे काही व्हिडिओ असतात हे व्हिडिओ तुमच्या दोघांसाठी मी बनवत असतो, कारण की लैंगिक आयुष्य म्हटलं की दोघांनी पण म्हणजे एन्जॉय करायचं असतं. म्हणून मी फक्त एका म्हणजे पुरुषांसाठी बोलणार किंवा स्त्रियांसाठी बोलणार असं कसं केव्हाच नसतं. जे काही माझे व्हिडिओ असतात हे दोघांनाही प्रॉपर काउन्सिलिंग करणारेच असतात आणि त्यासाठी नक्कीच माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा.